कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील। तर चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतोय ते नक्की नंतर माझ्यासोबत शेअर करा, कारण खूप छान एक मी वस्तू तुम्हाला दाखवणार आहे। तर मी ना रिसेंटलीच हा तवा परचेस केला आहे। तर हा 2 in 1 तवा आहे। तर हा आहे इंडस व्हॅलीचा डोसा तवा। तर अशा प्रकारे आहे, थोडासा हेवी आहे पण फार सुंदर आहे। बिलीव्ह मी, आज मी हा यूज करून बघितला आणि मग सांगू शकते। तर हा आहे कास्ट आयरन इंडस व्हॅलीचा तवा। पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर हा थोडासा कोरडा करायचा, त्यानंतर गॅसवर ठेवायचा आणि हीट द्यायची त्याला, आणि त्यानंतर थोडंसं ऑइलिंग करून ठेवायचं। सगळीकडे त्याला व्यवस्थित तेल लावायचं आणि ना आपल्याला दोन्ही पण साईडनं हा ग्रीस करून ठेवायचा, जेणेकरून त्याला गंज लागत नाहीत। लोखंडाची कोणतीही तुम्ही कुकिंगची भांडी यूज करणार असेल ना तर त्यांना ग्रीस करून ठेवत जा। जरी यूज करायचा नसेल तरी धुवायचा, जस्ट गरम करायचं आणि तेल सगळीकडनं लावायचं आणि ठेवून द्यायचं। आणि ज्यावेळेस तुम्हाला यूज करायचा हलक्या हाताने तो वॉश करायचा आणि यूज करायला घ्यायचा। आणि परतही वाटत असेल तर परत थोडासा ग्रीस करायचा। सगळीकडे आपल्याला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचा आहे। ह्या कड्यांमध्ये पण आपल्याला तेल लावून ठेवायचं, जेणेकरून इथे पण गंज येणार नाही। 2 in 1 यूज करू शकतो। इकडून तुम्ही चपाती भाजायला, पराठ्याला वगैरे यूज करू शकता। इकडे डोसा उत्तप्पा करू शकता, किंवा चपाती इकडे केली तरी चालेल, डोसा इकडे केला तरीही चालेल। फक्त थोडंसं ऑइल वगैरे असतं ना ते आपलं बाहेर जाऊ नये त्याच्यासाठी हा कडा दिलेला आहे। आणि खूप सुंदर आहे, थोडासा वजनाला जड आहे पण खूप छान डोसा होतो। आज मी पहिल्यांदाच याच्यावर डोसा ट्राय केला। पहिला डोसा थोडासा चिटकला, पण त्याच्यानंतरचे जे डोसे आहेत ना ते एवढे सुंदर झालेत, एवढे क्रिस्पी होतात आणि खूप छान होतात। आणि टेस्ट एक वेगळीच येते। जसं आपण नॉनस्टिक पॅनवर डोसा बनवतो ना त्याच्यापेक्षा क्रिस्पी होतो, आणि जी टेस्ट आहे ना ती काही वेगळीच असते। त्याच्यासोबत हे छानसे एक उलथनं आले, हे जे की लाकडाचं आहे, याच्यावर पण इंडस व्हॅली असं लिहिलेलं आहे। तर हा तवा मला खूप जास्त आवडला। आज पहिल्यांदाच यूज केला, पण मला असं वाटलं नाही की मी पहिल्यांदा यूज करते। पहिला डोसा जरासा हे चिटकला, कारण त्याला मला असं वाटतं तो व्यवस्थित ग्रीस झालेला नसेल, त्याच्यामुळे नंतरचे जे डोसे आहेत ते तेलाने छान ग्रीस झाल्यामुळे तव्याला चिटकले नाहीत। आणि त्याच्यानंतर तिसऱ्या चौथ्या डोशाला तर मी थोडंसं असं पाणी पण स्प्रेड केलं त्याच्यावरती, जेणेकरून त्याचं जे टेम्परेचर आहे ते थोडंसं कमी होईल। त्यानंतर तेल लावलं नाहीये। तर पुढच्या डोशांसाठी आणि मी आज खूप सुंदर डोसा बनवला होता, आणि त्याच्यावर ना एक डोसा बनवला, एक छान पातळ डोसा केला, आणि त्याच्यावरती जे आपलं ऑमलेटचं बॅटर असतं म्हणजे त्यात मी घेतलं एक अंडं, मी फोडलं, त्याच्यात मी तिखट मीठ टाकलं, ते छान मिक्स केलं आणि त्या डोशावरती वरनं स्प्रेड केलं, पूर्ण छान डोशावरती लावलं, आणि त्यानंतर डोसा पलटला आणि ते खाल्लं। एवढं सुंदर झालं, नेहमीच्या डोशापेक्षा काहीतरी वेगळं, आणि ते तुम्ही फक्त चटणीसोबतही खाऊ शकता। संजयला तर खूप आवडलं। त्याचसोबत हा तुम्ही इंडक्शनवर यूज करू शकता, गॅसवर यूज करू शकता, इवन दो तुम्ही चुलीवर पण यूज करू शकता। आणि हा इतका जड आहे आणि तुम्हाला वाटेल एवढा मोठा आहे, गॅस खूप लागेल वगैरे, पण नाही, खूप लवकर हा गरम होतो आणि खूप लवकर याच्यावरती छान छान डोसे पण होतात, उत्तप्पा पण होऊ शकतो, त्यानंतर चपाती होऊ शकते, पराठे पण तुम्ही याच्यावर बनवू शकता। 2 in 1 याचा यूज आहे, कुठल्याही साईडनं तुम्ही हा यूज करू शकता, तुम्हाला ज्या साईडनं आवडेल त्या साईडनं। तर हा एवढा छान तवा जर तुम्हाला घ्यायचाच असेल तर तुम्हाला माझा कुपन कोड देते, जेणेकरून तुम्हाला अजून तो स्वस्तात भेटेल। तर आपला कुपन कोड आहे स्नेहल12, इथे पण मी मेन्शन करते, आणि हा कुपन कोड यूज करून तुम्ही एक्स्ट्रा 12% डिस्काउंट मिळवू शकता इंडस व्हॅलीच्या साईटवरनं। तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून तुम्ही डायरेक्ट परचेस करू शकता, आणि आपला कुपन कोड टाकायला विसरू नका। तर चला तर मग कसा वाटला तुम्हाला हा तवा, आणि तुम्ही यूज करत असाल तर त्याचा रिव्ह्यू माझ्यासोबत शेअर करा। नसेल यूज करत तर कास्ट आयरनचा तवा आहे, खूप छान आहे। थोडंसं आयरन याच्यातनं आपल्याला भेटू शकतं, ज्यांना आयरनची डिफिशियन्सी आहे त्यांनी तर नक्की ट्राय करा। प्लस छोट्या बेबींसाठी पण भांडी हे छान आहेत, कारण कास्ट आयरन नॉनस्टिकपेक्षा कितीतरी पटीने चांगलं आहे। तर नक्की तुम्ही हा यूज करा आणि तुमचा रिव्ह्यू माझ्यासोबत शेअर करा। चला तर मी चालली आहे शिरूरला, आणि का चालली का नाही हे तुम्हाला थोड्याच दिवसात कळेल। मी आत्ता ते रिव्हील करत नाही आहे, फक्त आत्ता मी जाताना दुसरीकडे गेले, तिथून नंतर संध्याकाळी मी घरी जाणार, पण जिथे जाणार आहे ना तिथे मी व्हिडिओ शूट काही केला नाही, त्याच्यामुळे मी आता डायरेक्ट तुम्हाला उद्या भेटणार आहे। आणि माहेरात चालले तर चला थोडीशी मजा मस्ती तर होऊन जाऊ द्या, कारण तुम्हाला तिथले व्हिडिओ खूप आवडतात, तर व्हिडिओ नक्की
75 कैऱ्यांचं लोणचं करायचं. तेल आहे ते गरम करून घेतलं, ते थंड केलं आणि काय करायचं आता इथं हे लवंगा, मिरे, लसूण ते थंड करून घ्यायचं तेल. आणि त्याच्यानंतर आम्ही आज करणारे 75 कैऱ्यांचं लोणचं. त्यासाठी इथं त्यात टाकणार आहे 1.5 किलो गूळ, 1 रामबंधू लोणचं मसाल्याची पुडी आणि इथं पावशरची हळद टाकायची आहे. ही किती असते, अर्धा किलो मोहरीची डाळ, 1.5 किलो मोठं मीठ, हिंग आणि ही थोडीशी मेथी दाणे म्हणजे भाजून घेतले तर ते मिक्सर मधून काढले. आणि ना इथे काय केलं, तेल गरम केले, त्यात लवंगा, मिरे आणि लसण टाकलाय कडकडत्या तेलात. आणि ते नंतर तेल आपल्याला ह्या कैऱ्यात ओतायचे. आणि लोणचं एवढं सुंदर झालं ना, काकूंनी खूप छान लोणचं केले. तर काय किती सगळं प्रमाण घेतलं ते सगळं सांगून तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलंच आहे. तर त्याप्रमाणे ना इथं मोठं मीठ यूज केलं आणि मोहरी ना भाजून मिक्सरमधनं काढून टाकली आहे. त्यानंतर हळद हा अर्धा किलोचा पुडा आहे, पण त्यातला आपल्याला अर्धा टाकायचं आहे. तर 1/2 किलो आणि सगळं प्रमाण सांगितलं त्याप्रमाणे सगळं टाकले. लोणचं खरंच खूप छान झालं. नंतर रामबंधू हे लोणचं मसाला आहे. ह्या वर्षी तर आता तुम्हाला चान्स नाही भेटणार लोणचं करायला, तर सॉरी, नेक्स्ट इयरला नक्की हा व्हिडिओ मी तुम्हाला परत एकदा रिमाइंड करेल. आणि तुम्ही ह्या पद्धतीनं लोणचं बनवून बघा, खूप सुंदर होईल. तर ना अर्धा हे डब्बा आहे ना तो हिंग टाकला होता काकूने, हे परत पण टाकतायत. तर प्रमाण सगळं सांगितलं आहे. आणि कैरी त्यासाठी लोणच्यासाठी ना कैरी जास्त अशी आंबट पण नसली पाहिजे आणि जास्त गोड पण नाही, मिडियम साईज म्हणजे मिडियम गोडीची कैरी पाहिजे. तर इथे मोहरी डाळ पण टाकली आहे. आणि हे लोणचं ना अश्विनीच्या माहेरचं आहे. आत्याकडं ना खास आंब्याचा जो प्रकार आहे ना, म्हणजे लोणच्यासाठी यूज करतात, त्याला शेपा आंबा काहीतरी म्हणतात. तर तो आंबा आहे. हा जास्त गोड पण नाही आणि जास्त असा आंबट पण नाही त्याच्यामुळे. आणि त्यात आम्ही पुन्हा गोड पण मिक्स करतो. गूळ टाकला याच्यात अर्धा किलो आणि घरचं लाल तिखट पण थोडंसं असं टाकले. 2-3 चमचे साधारण लाल तिखट पण टाकलं होतं. तर मग आंबट, गोड, असं तिखट सगळी चव अशी एकत्र झाली. त्यानं लोणचं एकदम सुंदर झाले. मला काकूने टेस्ट करायला दिलं, आधी तर नको वाटलं, पण ना खायला लागलं ना ते लोणचं आपण किती खातोय, काय खातोय काहीच कळत नाही. आम्ही अजूनसुद्धा लोणचं एवढं आवडीनं खातोय ते. आणि तेल साधारण 1 लिटर असं आम्ही तेल याला वापरलं असेल. आणि हे सगळं आता व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे. सगळं सामान हळूहळू टाकायचं आहे, गूळ वगैरे, तिखट हे सगळं टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून नंतर बरणीत भरून ठेवायचं आहे. आणि बरणी अशी पाण्यात ठेवायची आणि ते ना सतत असं हलवायचं आहे दिवसातून 2-3 वेळा जेव्हा आपण लोणचं बनवू त्यावेळेस. आणि आता लोणचं करून तर 1-1.5 महिना झाले. तर लोणचं खूप सुंदर झाले. व्हिडिओ शूट केला होता, उशीर झाला आहे, पण तरी म्हटलं जाऊ द्या, शेअर तर करून ठेवते जेणेकरून पुढच्या वर्षी तुम्हाला दाखवता येईल मला आणि तुम्ही ह्याप्रमाणे ट्राय कराल. लवकर टाकला असता डे 1. आज जर असा आळस आलाय तर त्याच्यामुळे म्हटलं पूर्ण दिवस रेस्ट करावी. पण काकू लोणचं बनवत होत्या म्हणून ही रेसिपी शूट केली, बाकी तर व्हिडिओ काय आज शूट केला नाही. आता उद्या बघूया काय होते काय नाही. आजच्या दिवसासाठी मला खूप रिलॅक्सेशनची पण गरज होती. तर चला भेटूया. आणि आता ते सगळं टाकून झालंय गूळ, ते व्यवस्थित काकूने सगळं मिक्स केलं आणि आम्ही थोड्या वेळ हे असंच ठेवलं. आणि त्यानंतर बरण्यात भरलं आणि बरण्यानंतर आता पाण्यात ठेवणार. आणि 2-3 दिवसात मस्त लोणचं मुरेल. आणि या तुम्ही पण काकूच्या हातचं लोणचं खायला. तोंडाला पाण्याचं एवढं बघू. अजून कचकचच लागतंय. मीठ आणि गुळ अजून मिक्स नाही झालं ना? नाही, पण लयच मस्त. तुमच्यासाठी पण घ्या, खाऊ. मिठाला एकच नंबर बघा त्याला दिसतंय. या कापूच्या हातचं लोणचं खायला. काय होणार आहे? मग अजून एक छोटी फोड द्या. नको वाटलं पण आज परत इच्छा झाली. एकदम छोट्या, फारच टेस्टी झाले. आणि आमचं लोणचं इथं अशा प्रकारे झाले, जे की तुम्ही आधी बघितले. तर चला तर ते आपण हलवूया. थोडंसं पाण्यात ठेवलंय. पाण्यात ठेवलं ना तर त्याला थोडासा थंडावा भेटतो त्याच्यामुळे. तर
खूप एवढं टेस्टी लागते. आणि बघा हे तेल आणि पाणी आणि त्याने किती सुटलंय त्याला, फार छान. आणि कितकं पटकन ते खाली गेलं. मग ह्या बरणीतलं त्या बरणीत काही टाकले, लगेच हलवते. बरं हां, पाण्यामुळं पण जड लागत असेल, हळूच कर. त्याच्या खाली ना तो कपडा कायमच ठेवा, नंतर पाण्यातून जरी काढलं तरी. हलव तसं सकाळी संध्याकाळी 2 वेळा सगळं लोणचं हलवावं लागतं. बुडापासून हललं पाहिजे, गदगद हलव.